मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे. तो बदल कशा प्रकारे आहे आपण बघून घेऊ. लाडकी बहीण योजनेत मोठे बदल. महाराष्ट्र शासनाने या बदलामध्ये खूप मोठे बदल केलेले आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष आता काहीतरी असणार आहे. एका कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे कागदपत्र सादर करावे लागणार. निवृत्तीवेतन किंवा 4 चाकी वाहन धारक महिलांनी पुन्हा पात्रणी होणार. 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असल्यास अपात्र ठरणार. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असल्यास अपात्र ठरवण्यात येईल. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी असतील त्या कुटुंबातील सदस्य अपात्र ठरवण्यात येईल. इतके मोठे बदल महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री झाल्यानंतर हे लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केलेले आहे. तुम्हाला काय योग्य निर्णय